आज मी बनवली बेसनाची पोळी, खमंग आणि कुरकुरीत। कधी कधी आपण कामात असतो, मग भाजी करू वेळ नसला तर उत्तम उपाय म्हणजे बेसनाची पोळी, झटपट होणारी। त्यासाठी घेतला बेसन, 2-3 चमचे घेतलंय, त्याच्यात जरासं पाणी घातलंय आणि गुठळे मोडून घेतलंय। बेसनाची पोळी म्हणजे माझ्या पिल्लूच्या आवडीची। मग आडवं कांदा चिरून घेतलंय, जराशी कोथिंबीर, एक मिरची बारीक चिरून, चवीपुरता मीठ आणि जरासं चिमूटभर ओवा। बेसनाचं कसलोही पदार्थ बनवलो का त्याच्या चिमूटभर ओवा टाकायचोच आणि सगळं व्यवस्थित ढवळून घेतलं आणि तव्यावर जरासं तेल घातलं आणि बनवलेलं बेसनाचं बॅटर व्यवस्थित असं पसरून घेतलंय तवभर। बेसनाची पोळी लहान मुलांका दिवची असा तर त्यांना मिरची काढून दिया, नाहीतर स्किप केला तरी चालत। तसं बघितलं तर बेसनाची पोळी म्हणजे व्हेज ऑमलेटचोच प्रकार, वाराप्रमाणे बदलायचो। अंड्याच्या ऑमलेटात आणि बेसनच्या पोळीत काय फरक नाही, जरासं चवीत काय फरक असतात, बाकी दिसाक तर सेम आणि साहित्य पण सारखेच दोघांकाय। एक बाजू व्यवस्थित भाजल्यानंतर परतून घेतलंय, दुसऱ्या बाजूक पण तेल सोडून जरासा व्यवस्थित खरपूस भाजून घेतले दोन्ही बाजूनी। खूप सुंदर लागता। अशा प्रकारची बेसनाची पोळी मी ही लग्नानंतरच शिकले उठवण्या घेऊन। तुमच्याकडे पण अशा प्रकारे बनवतात काय? बनवत असल्यात कमेंट करून नक्की सांगा आणि जर बनवत नसल्या तर नक्की एकदा करून बघा। मंडळी, आता ही बेसनाची पोळी आमच्या आवडीची आहे, कधी तुमच्या पण आवडीची होतली हे तुमका पण समजत नाही, त्याच्यामुळे कधीतरी नक्कीच करून बघा। रेसिपी आवडली असा तर लाईक करा, शेअर करा आणि सबस्क्राईब करा।